करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, एका कंपनीनं खास मोलकरणींसाठी आणलेलं आहे एक मोबाईल ॲप. चला बघूया त्याला कसा प्रतिसाद मिळतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी यांना. वा 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 शिवाबाई, नमस्कार. चेतनाताई, नमस्कार. नमा मावशी. तुला काका म्हणू का? मावशी. तुला मावशी म्हणतो. सगळे मावशी म्हणतात ना. मग म्हणून मी पण म्हणलं ना. गंमत केली रे मन मला सगळ्या सोसायटीत मावशी. नाही माहितीये मला बरोबर. आज तुम्हाला मी इथे का बोलवलंय माहितीये? हा, म्हणजे तो वॉचमन आम्हाला बोलला की ते आम्ही काम करतो ना तिकडे, तर आम्हाला सगळ्यांना इथे बोलावलंय म्हणून जादाचे पैसे मिळणार आहेत ना मला. पण काय आम्ही हातातली कामं सोडून आलोय ना दादा, जरा पटापट करा म्हणजे कसं कोण येतात नाहीतर त्यांचे. हे बघा, आता तुम्हाला कमी पगारात महिनाभर काम करायची किंवा कुठल्याही फॅसिलिटी शिवाय राबायची काहीही गरज नाहीये. म्हणजे सांगतो ना. आम्ही रिसेंटली एक ऍप लॉन्च केलंय. ऍपचं नाव काय? बाई मी कामाची. काय नाव आहे? बाई मी कामाची. एक्झॅक्टली. तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन कामं मिळणार आणि ती तुम्ही करून यायची. एकदम सिम्पल. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही काय करता सध्या? तुम्ही कोणाचं तरी महिनाभर काम धरता, मग त्याचे पैसे तुम्हाला महिनाभराने मिळतात. शिवाय तुमचे खाडे झाले तर तुम्ही काय करता? कापतात ना पैसे, लय कटकट होते कधी. शिवाय मालकानं घर बदललं तर काय होतं? मग आमचे वांदे होऊन कामच जातं ना मग. पण आमच्या ऍपवर हे काही होणार नाही. तुम्हाला तुमच्या कामाचा छान मोबदला मिळणार, तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आणि मुख्य म्हणजे आत्मसन्मान तुम्हाला मिळणार. आदर भेटणार. हा, मग तुम्हाला काही करायचं नाही. आमच्या ऍपवर रजिस्टर व्हायचंय, ऑनलाईन कामं घ्यायची आहेत, बुकिंग घ्यायचंय, तिकडे जायचं, तासभर काम करायचं, 200 रुपये अकाउंट मध्ये जमा झाले की घरी यायचं. 200 रुपये तासाचे 200. तासाचे 200. दिवसाला किती पण का, किती तास? प्रत्येक तासाचे 200. तुम्ही जेवढं ऑनलाईन राहाल तितकं तुम्ही काम करू शकता. आणि नुसतं पैसे नाही का? मग जर एखाद्या क्लायंटनी तुम्हाला 5 स्टार रेटिंग दिलं, म्हणजे 5 स्टार दिले, तर तुम्हाला कंपनीतर्फे बोनस सुद्धा मिळणार. दिवाळी फळ नसेल तरी तरी बोनस मिळणार. आणि बाकी चांगलं काम केलं म्हणून. म्हणजे काय? बरं, हेल्थ केअर फॅसिलिटी आहे. बरं, तुम्हाला पिरियडच्या दिवसात 4 दिवस पगारी सुट्टी सुद्धा मिळणार. आता तशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत, मी इथे लिहूनच ठेवल्या आहेत. मी सांगेन तुम्हाला एक एक करून. पण मुळात माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला हे सगळं पहिल्यांदा ऐकून आमच्या ऍप बरोबर जोडून घ्यायची इच्छा वाटतेय का? काय कसं? हो साहेबांनो, माका तर भारीच वाटतं, एकदमच भारी वाटतं सगळा. पण काय हो, हातातली कामं सोडूक लागतली. नाही म्हणजे आता कसं आहे, आमचे काही नियम आहेत. म्हणजे जर तुम्ही ऍपवर जर का ऑनलाईन असाल तर तेवढ्या काळापुरतं तुम्हाला बाकीची कामं नाही करता येणार. पण तेवढ्याच काळापुरतं ना. मला नाही जमणार. म्हणजे मला जायला लागत आहे. ते वेंगुर्लेकर बाई मला बाळ चोळायला बोलवतात ना. बाळ चोळायला? हा, बाळ चोळायची. असं बाळ असं ठेवायचं उपडं, मग त्याची अशी पाठ रगडायची, त्याच्या अशा टाचा घासायच्या, त्याला उलथ करायचं, मग परत मग त्याचा योग हात असा करायचा, दुसरा योग हात असा करायचा, हे असे पाय घ्यायचे, ते असे करायचे, मग ढमाढम पाणी त्यात परत. गॅस राहतो ना पोटात, सिलेंडरच भरलेला राहतोय पोरांच्या पोटात. ते बाळांतीनं काही पण खात्यात, दूध पाजित्यात, मग ते काय बाळाला पोटात होतं. मग ते काय मावशी तुम्ही? ते बाळ चोळायला, ते मालिश आमच्या भाषेत बाळ चोळायला, तर ते मला जायला लागत आहे. काय सांगू, मी चोळलं म्हणून लई पार लंडन अमेरिकेला शिकत येत. आता लाखोंनी पगार घेत्यात. साधं आहे का माझं चोळणं? मग काही आहे मावशी, काही. आता तुम्ही काही बोलताय म्हणजे तुम्ही बाळ चोळलीत म्हणून ते अमेरिकेला जातात? तुला नाही चोळला काही लहानपणी म्हणून गपदुल्ल्या राहिला तू? हाताखालनं जायला पाहिजे होता, चांगला शिडशिडीत करून सोडला. 7-8 गडी गेला असता तुला. हा, मला विचारतो, मला सांगतो म्हणून काय बोलत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही म्हणता बोलावलं की जायला लागन. मला नाही जमणार ना, मला चोळायला जायला लागत बाळांना. नाही बरोबर आहे, पण आता जावं लागेल ना. म्हणजे ऑनलाईन काम येणार तर आता करावं लागणार. मी जाऊ काय आता? म्हणजे
खरात बाईचा फोन येतोय सारखा सारखा मला जावं लागेल हे बघा. तिकडे हा, लय कटकट कर नाही आता हीच गडबड होऊ नये म्हणून तुम्हाला मी इथे ऑफिसमध्ये बोलवलं ना. तिचं फोन काय होतं तुम्ही कायम कामामध्ये धावपळ करता मग तुम्ही कधी हे बघा मी काय म्हणतोय तुम्ही मोबाईल आणलेत हो काढा मोबाईल काढा त्याच्याशिवाय नाही ना काही मोबाईल काढा आणि आमचं पहिले ऍप इन्स्टॉल करा डाउनलोड करा ते करा ना करा थांबा, हे बघा. थांबा हे बघा. बाई मी कामाची हा. दिसली डाउनलोड अयो ही बाई दिसत नाही. आता हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं की तुमची कामं सुरू हा? तुम्ही हे ऍप इन्स्टॉल केलं तुम्हाला ऑनलाईन कामं येणार तुम्हाला फक्त एकच करायचंय हा. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते ऍक्सेप्ट करायचंय तेवढं करावं लागणार आहे तुम्हाला बाकी काही नाही लक्षात येते म्हणजे काय करायचं काय करायचं हे बघा अहो का आपली ही ग्लोबल कंपनी आहे हा? आपण आपला विस्तार सगळ्या देशभरात झालेला आहे हो का हा, म्हणजे अहो भरपूर जण आपल्याकडे काम करतात आता तुम्ही कसं हे ऍप डाउनलोड केलं मावशींनी ऍप डाउनलोड केलं की तशी बाकीची लोक डाउनलोड करणार त्यांची कामं तिथे टाकणार मग तुम्हाला नोटिफिकेशन येणार ना हाय बाया हा त्या अमेरिकेतल्या देशातल्या गावातून मला फोन आला तर तिकडे कसं पोहोचायचं मग मी मला बशी बिशी माहित नाही काय तिकडे मावशी मला नाही येत जाताना येत तिकडं अहो ताई अमेरिकेतलं नोटिफिकेशन कशाला मरायला येईल तुम्हाला तुम्ही बोलला ना देशभरात पोहोच अहो आता काय व्हाईट हाऊस मधनं नोटिफिकेशन येणार आहे का तुम्हाला की आम्ही खिचडी केली आमची भांडी राहिलीत या घासायला असं असं होईल का कसं होईल असं अहो, तुमचं त्या ऍप मध्ये लोकेशन असणार ना ताई लोकेशन असणार तुमच्या आजूबाजूची कामं तुम्हाला मिळणार म्हणजे असं बघा तुम्ही रिक्षा कशी बुक करता हो मोबाईल वरनं बुक करतोय मी करतोय ते दिसत मग आपण जे केलं ना ते रिक्षाचं ते उघडलं ना का मग दिसत अशा 10-12 रिक्षा दिसत आजूबाजूला 5 मिनिटावर 3 मिनिटावर कसं मग आपण दिसणार चिकटलेल्या बाया बरोबर ना मावशी है ना? घे बाई कशा दिसतला हा, ते चिकटलेल्या बाया दिसणार मग त्यातली जी जवळची असन ती येणार घरी. आहे का नाही मावशी तुम्ही इंटेलिजंट बाळ सोडले आहेत ना, काही साधं काम केलं का म्हणजे ते बुक करणार आणि आपण त्यांची रिक्षा आपण जायचं. अगदी तसंच होणार आहे तुम्हाला काही करायला लागणार नाही तुम्हाला काय करायचंय नोटिफिकेशन आलं की ऍक्सेप्ट दाबायचं मग काम लगेच मिळणार आणि पण नाही करायचं असन तर अहो मग नाही मिळणार काम अहो तुमचं काम यांना जाईल नाही हो दादा नु तसला काय करू नका आधीच सांगतो मागच्या वेळी हिनी सोडलेलं काम मी घेतलं तर किती किरकिर केली माहिती आहे मावशीने दिसते तशी नाही आई ओय, आता बोलायला लावू नको मला चिमणी आहे चिव करू नको लय लागली बोलूक लागली त्यापेक्षा 25 वर्ष काम करीते मी आता 3 वर्ष झाली कामाला लागली मी सोडलेली कामात तुला करतो विचारता नाही आलं का मला का बुवा का काम सोडलं तू मला मी नाटकं केली तिकडं मला पगार वाढवून पाहिजे होता म्हणून ए, सोडलं माझं काय काम. स्वप्न पडला ए, अरे, अरे तुम्ही म्हणताय ए, थांबा मावशी जाऊ दे. आमची पोर मला बोली ती हिनी करीती हिनी अहो, मावशी हा नाही ती जाऊ दे ना माका बोलता मी सोडलेली कामं ही का मिळत नाही, बरोबर आहे पण अहो आता तुम्ही भांडायला साहेबांना तुम्ही ऐका माझा ह्या इथले दंडे काय ते माका नको होय सर आधीच सांगता माझं काम माका द्या तिचा काम तिका द्या अहो असं नाही करता येणार ही ऑनलाईन कामं आहेत ना अशी कशी वाटता येईल अहो ते माझ्या हातात नसतं अल्गोरिदम असतो ना तो सगळा हा, त्याच्या मग त्या का सांगा नाही तर एक काम करा माका नंबर द्या जो मी बोलतोय त्याच्याशी अलगोशी त्या अहो ताई अल्गो म्हणजे काही माणूस नसतो मग ये अहो ती यंत्रणा आहे तो प्रोग्राम असतो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला असतं मग तिथे तो ठरवतो कस काय आता कसं सांगू यांना मी तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा ना की आम्ही सगळी तिथे सेफ्टी आणि प्रायव्हसी मेंटेन केलेली असते म्हणजे तुमचं काम यांनी केलं तर तुम्हाला कळत नाही यांचं काम तुम्हाला आलं तर तुम्हाला दोघी नाही कळणार नाही मलाही कळत नाही हो ते मग येऊ का मी आता फोन येत आहेत मला यांना नाही इंटरेस्टच नाही बाबा काय घरात बाईचा फोन येतोय सारखा सारखा मग अहो आता तुमच्यासाठी मी आलो की नाही इथे 8:30 वाजता सकाळी कुणाचा फायदा होणार आहे सांगा गो आपलं फायदो हा. मग मी थांब येते 5-10 मिनिटात येते मला काय वाटतंय ना मी बोलतोय पण ते जड जाते का तुम्हाला जरा हा म्हणजे ना आम्हाला कळलं असं सांगा हा हे प्रोग्राम बाग्राम आम्हाला कळत नाही ते. हे बघा आपण असं करूया मी तुम्हाला एक डेमो दाखवतो माझ्या घरी भांडी घासण्याचं काम आहे संकेत जोशी यांच्या घरी भांडी घासायची आहे तर मी ते काम असं ऑनलाईन टाकलं हा. मग काय होईल त्याचं नोटिफिकेशन येईल आता मला सांगा माझं नोटिफिकेशन कोण ऍक्सेप्ट करेल ताई समजा तुम्ही माझ्या घरी आलाय इथे दार आहे मी इथे तुम्ही माझ्या घरी येत आहे हा नाही पण हे ऑफिस आहे ना
ऑफिसला घर म्हणजे ऑफिस रेट वेगळे असतात दादा आणि हा, ते ह्याचे वेगळे तेवढं असतात हो घराचे. आम्ही वेगळे वेगळे हा. ठेवतो. अहो बरोबर आहे, माहितीये मला वेगळे मी ते आहे ऍप मध्ये सगळं. आता आपण फक्त समजायचंय ना. समजायचंय ग या बरं ताई, या म्हणजे आपण पटकन दाखवू, तुम्हालाही लक्षात येईल, या दोघींनाही लक्षात येईल. हा या. कर ते सोपं जाईल ते बाकी कळत नाही आपल्याला. नमस्कार. नमस्कार. मॅडम नाही ती होय? हा ती बाहेर गेली आहे जरा. नंतर येते मी. अहो बाई, बसलातच तुम्ही डायरेक्ट जाऊन, म्हणजे पुढे काम करायचंय ना तुम्हाला. नाही तसं नाही दादा, म्हणजे काय पहिल्यांदा घरी गेलं ना तर निदान पहिल्या वेळेत तरी बाई माणूस पाहिजे ना. मग कसं निदान ठरवता येतं काय हाय काय नाही. आणि बरोबर. मला जरा शेफ वाटतो. सेफ वाटतं. बाई माणूस असेल तर शेफ वाटतं. पुरुषाची नजर कोणाची कशी असेल सांगता येत नाही ना. काही डोक्यानं बदिरीस का? चांगलंय पोरग बिचार गब्दुल्ल, काय त्याच्यात एवढं काय नाही करत ते. डोळं फक्त बेडकावानी येत त्याच. काही तर माझ्याबद्दल बोलत नाही, उगाच मला बेडूक म्हणून दिलं. चांगलं म्हणलं ते लक्षात घे ना बाबा. बेडका कुठकुठ जातो उड्या मारी. चेतनाबाई, तुम्हाला आलंय ना लक्षात? हा मग मी तुमचा चांगला नाही, तुमचा डाऊट नाही. नाही ना, मग या बरं आता पटकन. पण मग मला नाही हे वाटत ना शेफ माझ्यासाठी तुम्ही बाई आहे असं समजा. आपण मी पुरुष आहे ना आता. अहो, समजा हाय का आता तू असं आम्ही सांगता समजावून तू समज बाबा की तू बाई आहे. अरे यार, आम्ही समजलं नाहीये घर आहे. नाही, मग हा बाईची ऍक्टिंग करा हा. जरा. मला शेफ वाटेल दादा माझ्यासाठी. बरं या या या. नमस्कार. नमस्कार. मी नाही बाया ह्यांनी तेच केलं परत. अहो बाईचा आवाज काढायचा आहे ना तुला किती अहो आवाज कशाला, आता संभाषण लक्षात घ्या ना फक्त तुम्ही. तुला ना चोळला पाय आता लक्षात आलं असतं तुया नरड्यातनं बाईचा आवाज काढ. येगळं येगळं कर बाबा. नीट ध्यानात नाही येत मग आमच्या. या या. हा. नमस्कार. नमस्कार. साहेब नाही ते होय? हा ते बाहेर गेलेत जरा. त्यानंतर येते मी. अहो, तुम्ही माझी चेष्टा करताय गो? नाही मग अशी तुम्ही मला काय म्हणालात, म्हणजे बाई घरी नाही आहेत, पहिल्यांदा कामाला गेला तर तुम्हाला बाई लागते, आणि आता तुम्ही साहेबांबद्दल नाही, विचारताय. तसं नाही. म्हणजे पहिल्यांदा बाई माणूस असायलाच पाहिजे पण साहेब पण असायला पाहिजे ना. म्हणजे दोघं असेल तर कसं ठरवायला बरं पडतं. मग तर महिन्याभराचं काही टेन्शन नाही. मग हे काम राहिलं ते काम राहिलं असं नाही होईत ना. मग तुम्ही तसं पाहिजे. मग तुमच्या दोघांमध्ये कन्फ्युजन नको. हे सांगितलंय का ते सांगितलंय का एकदाच ठरवलं की बरं वाटतं. मग हे ना तुमचं मग आता काय, मी दोन्ही आवाज काढायचे? हा बेस्ट बेस्ट दोन्ही करा मग लगेच ठरवून जाईल सगळं. बाई आता फायनल या. नमस्कार. नमस्कार. मॅडम नाही ती होय? हा ए अगं बघ कोण आले. कोण आले? ही आपली कामाची बाई. अच्छा, कामाची बाई काही. बर बर बर. ये ग आत ये ना. एक सांगू का, हा. तुमच्या दोघांची चेहरेपट्टी सेम वाटते. अहो आता एकच माणूस आहे ना, एकच माणूस करतोय ना, मग तर सेमच वाटणार ना. वेगळी चेहरेपट्टी वाटेल का? तिची वेगळी माझी वेगळी, नाही, सगळं वेगळं कसं वाटेल ना. मी करतोय ना, प्रयत्न करतोय मी. तुझी चेहरेपट्टी वेगळी करीत मावशी तुझं नाक नाही चोळलं रे. नाक चोळून देते असं मोठं नाक केलंस तर पोपटावानी. बरं ऐका ना, तुम्ही पुढे चला ना, पुढे या या. झालं हे सगळं झालं, या आत या, आत या. हा नमस्कार. ताई मी काय म्हणते, मी चपात्यांचं पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही चाय टाका. हा आता जरा मी चहा कशाला टाकू? ओके बाय. चहा कशाला? आम्ही ज्या घरी जातो त्या घरी आम्हाला चाय मिळतो. म्हणजे आम्ही मागितला नाही तरी देतात आम्हाला कधी कधी. गेलं, आणि गेलं. एखादी हेकट आसन तरी पण आम्ही मागतो. आणि जरी नाही दिला पण समजा नाहीच दिला तर मग मग त्यांची मग भांड्याला साबण राहतोय. मग चपात्या कडाकच्या माडाक होत्या. काय सांगायचं. मग एका बाजूनी कच्च्या राहत्या. नळ चालू. मग नळ फुटतो. मग टाकी गळती. मग टाकी रिकामी होती. नाही, म्हणजे हे सगळं मुद्दाम करता तुम्ही? अहो, नाही हो, सांग असं कोण करत नाही हो. आम्हाला मिळतो चहा भेटतो. मागितलं तरी देतात, नाही मागितलं तरी देते. अजिबात नाही. या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला चहा बिया काही घ्यायचा नाही कस्टमर. ऐका तर. हे बघा, त्यांनी दिला तरी घ्यायचा नाहीये. ये- अहो काही नियम आहेत ना आपले. कॉर्पोरेट कंपनी आमची, काही नियम आहेत ते पाळावे लागणार सगळ्यांना. आणि काही प्रोसेस असतात. आता मला तेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही आता कस्टमरकडे गेलात तर पहिली प्रोसेस काय कराल? लगेच कामाला नाही सुरुवात करायची आहे. मग OTP घ्यायचा आहे कस्टमरकडनं. कशाला घ्यायचा आहे? अच्छा. तुमच्याच सेफ्टीसाठी. म्हणजे तुम्ही बरोबर घरात जाऊन काम करताय की नाही हे बघायला पाहिजे ना. तुमचं काम सुरू झालं की तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, पैसे घ्यायचे आणि निघायचं. इतकं सिंपल आहे. फॉर्मॅलिटीज महत्वाच्या. काय फॉर्मॅलिटीज आहेत आपल्या? सांगतो. घरात गेल्यानंतर
पहिल्यांदा घर बघायचं, काय काम आहे ते सुद्धा नीट बघायचं. हा. मग आता समजा एका भांड्याला पोचा गेला असेल, हा तर मालकाला बोलवायचं, म्हणायचं हे भांड हा पोचा, त्याचा फोटो काढायचा, ऍपवर टाकायचा. हा. किंवा एखादा नळ गळत असेल म्हणा, तर नळाचा फोटो काढायचा, ऍपवर, सगळं ऍपवर ठेवायचं आपल्याला, कळलं का? आणि काम कधी करायची? काम कधी हे उपट धंदे करत बसायचे? काम कधी करायची? माऊ एवढा येळ नसतोय हो आम्हाला. एवढं फोटो काढा, मोबाईल काढा, मग अँगल एवढं काय? अहो मला बघा, ऐका माझं कसं आहे, शेलार वहिनीकडं मी जाते, माझी एक बाई आहे तिकडं, शेलार माझी मालकीन, तिच्याकडे जाते, मशीन लावते, मशीन पूर्ण होत नाही तर वर मला दुसऱ्या सूर्यबाईंकडे जावं लागत आहे. तिकडं मी चपात्या लाटाया जाते, भाताचा कुकर लावते, 3 शिट्ट्या होत नाही तर गुप्ता बाबींचा फोन येतोय, सांगत्या त्या का मेहताजींना आज लवकर जायचंय, पटापट ये. अहो, पण मेहताजींना लवकर जायचं हे गुप्ता भाभी का सांगतायत? हे एकत्र शेअरिंग मध्ये जातात ना. महत्वाचा मुद्दा हा आहे का आम्हाला लई काम असतात, हे असं फोटो काढा आणि पाठवा, याला वेळ नसतोय हो आमच्याकडं. काय सांगता तुम्ही? अहो पण म्हणजे आता नाहीतर काम कसं करता येईल मला सांगा. काम कसं करता येईल म्हणजे आम्ही सोपं करतोय बघा. याच काय झालं ना, आम्ही सोपं करतोय. मी रफिकला फोन करते, रफिक येतोय, 5 मिनिटात काम करून जातोय लगेच. नाही नाही हो गे मावशी, त्या रफिकात बोलवू नको, अजिबात काम करणार नाही चांगला. मावं खाऊन ठेवता थुकून ठेवता सगळीकडे. आता काय त्या शकीलचा नंबर देतो, त्याका फोन करतो, चांगलं काम करतो. चांगलं करतो. चांगलं काम. कोण रफी, कोण शकील, काय संबंध आहे त्यांचा? चचरे भाई भाई असत ते एकमेकांचे. अहो तसं नाही हो, नातेसंबंध नाही म्हणते मी. ओके. आपलं काम काय आहे, आपण कामाशी काम ठेवायचं, पैसे घ्यायचे आणि निघून यायचं, इतकं साधं आहे ते. याला काय अर्थ आहे का? असं नाही करता येत. लय विश्वास टाकतात तो आमच्यावर, लय जीव लावतात, चाव्या देऊन जातात घराच्या, तर मग आम्ही कसं नाही काम करणार नाही घरातली. चाव्या तुमच्याकडे देतात? हा. अजिबात नाही. आता या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर चावे बिवे काही घ्यायच्या नाही हाय का? ही रिस्क कंपनीला नकोय. हे बघा, तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा, काम करा, पैसे घ्या आणि निघा. जर कस्टमरने तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा काम करायचंय तर त्याला म्हणा, ए बाबा आधी टॉपअप कर, ऍप मध्ये पैसे घाल आणि मग हे कुठलंही काम पैशाशिवाय करायचं नाही. लक्षात येते का? ओय बाबा, बंद कर बर का तुझी कंपनी. हे काय कामाचं नाही आपल्या. तुला कळलंच नाही बाबा, मालक आणि मोलकरीण यांचं नातं काय आहे नेमकं ते कळलं नाही तुम्हाला. तुम्ही कायचा बिझनेस करणार? हा, वेगळं असतंय ते. कोण कुठले आम्ही? अहो ती माणसं आमच्या हातात चावी ठेवून निघून जातात त्यांच्या कामाला. आम्ही आमचं जातोय, आमची कामं करीतो आणि निघतो. होतं. अहो कधी सणासुदीला न मागता आमच्या त्या अकाउंटला एक्स्ट्राचा पगार टाकीत्यात. सणासुदीला साड्या घेत्यात, आमच्या पोरांना कापडं चोपडं घेत्यात, त्यांना खायला पियाला देतात, बर्थडेला केक पाठवत्यात, पिझ्झे पाठवत्यात, एवढं सगळं करतात आमच्यासाठी. आणि त्यांना असं आपण सांगायचं का एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्या म्हणून? काय बोलता तुम्ही? 15 चपात्या करते मी त्या बर्वे बाईंकडं, 15 चपात्या, कधी कधी 5 जास्तीच्या करीते, पण त्या मला विचारत नाही का केल्या. मी पण करीते. आमचं आपुलकीचं नातं आहे हो. पाहुणी रावळी येत्यात ऐन वेळेला, मग जेवायला लागत. एकसाचं त्यांना काम नको, बिचारा कामधंद्यावर नाही येतात दिवसभर थकून बागून. त्याच्यासाठी मी बनवते ना. त्या आम्हाला विचारत्या काय केल्या आणि ना मी त्यांना सांगते का मी केल्या म्हणून. काय बोलता तुम्ही? आणि तुम्ही म्हणता खुशाल का तुम्ही एक्स्ट्राची कामं करायची, त्याचे पैसे घ्यायचे? काय तुम्ही? मावशी बरोबर बोलता. हा. आता मी ज्या बाईकडे काम करतो ना, त्या बाई 2 मुलं असत, ती दोघे अमेरिकेत असतात. मी काळजी घेते, 12 वर्ष काम करते. माझं पिंट्या घालू ना, तर त्यांनी त्याचं ऍडमिशन करून दिल्यानी, त्यांनी थंय सांगितल्यानी माझ्याकडे काम करता, मी ओळखतं. मग हे माझ्या पिंट्याक ऍडमिशन मिळाला माहिती आहे शाळेत. आणि माका वाढदिवसाक 3000ची साडी घेतली बाया. 3000ची 3000ची. आणि तुमका माहित आहे माझ्या पिंट्याच्या नावावर 1 लाखाची एफडी केली आणि त्या बाय 1 लाखाची साहेबांनो. आणि ती इन्शुअर पण काढल्यानी त्यांनी. मेडिकल हा, ते पण काढल्यानी त्यांनी. मेडिक्लेम हा, ते पण काढल्यानी माहित आहे. आता त्यांका कसा सांगतला हो, तुमचे ते पैसे संपले, वेळ संपली, टॉपअप मारा मग मी काम करता. बरं वाटतं काय? नाही ना हो, असं कसं बोलतं, माणूस की असता ना हो. नाही तर काय. मगे आणि समजा आम्ही कुठं गेलो आणि कोणाला हार्ट अटॅक आला तर मग काय आधी फोटो काढायचा आणि ऍपवर टाकायचं होय साहेब? ताई एकदम असं हार्ट अटॅकचं काय उदाहरण देताय तुम्ही? नाही उदाहरण नाही, झालेलं आहे. तर ते दुबेचं म्हातारं हो. एकटंच असतं घरात. मी गेली ना काम करायला, अटॅक येऊन पडलं होतं होते म्हातारं. मी पाहिलेलं ना फोनवर, ते असं करून दाबत्यात आणि जित्ता करतात माणसाला. मी तसं केलं, त्याला जित्ता केला, फोन केलं, रिक्षा बोलवली, आम्ही दोघी तिघींनी मिळून त्याला रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलात घेऊन गेलो. तर डॉक्टर काय म्हणले माहितीये का, हे असं तुम्ही केलं ना म्हणून बरं झालं, वेळेत त्यांना घेऊन आला म्हणून वाचलाय म्हातार. हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं बिल मारलंय माझ्या नावावर. घ्या, त्याला पण नाही कोणी.
काय घर गेलंय माल नको काय, मी त्याच्यासाठी नाही केलं, पण हे नातं असतं ना हो, आपुलकी असते ह्याला. नको आम्हाला तुमचे जादाचे पैसे नको आणि काय जादाची कामं नको. ही 1-2 घरं कमी केली ना तरी चालतील, पण 4 घरं जी काय आहेत ना ती आपली समजून आम्ही कामं करू. होय हो. आपुलकी आपुलकी. चला चला निघू, घरात बाई. बाय, माका पण- आले 5 मिनिटात पोहोचला. रे लगीन बिगीन केलं तर बाळाला पाठव माझ्याकडं सोडून द्या. माझं मूल तुमच्याकडेच येणार मावशी. अंगाशी येते साहेब. हा, नमस्कार. आणि वहिनीना पण सांगा येते. कोण वहिनी? ते मग अशी केलं ना तुम्ही. ओ चला हो, काय तुम्ही. पागलच आहे. वा वा, मस्त कॉन्सेप्ट, भारी परफॉर्मन्स आणि मला ॲपचं नाव फारच आवडलंय, baymikaamache.com. मस्त मस्त, मजा आली. आपुलकीनं विचारूया आपल्या हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसादा? जिव्हाळ्याने सांगतो, खूप अप्रतिम झालं, खूपच अप्रतिम. रोहित मोहितेची संकल्पना आणि विनायकने लिहिली आहे. वा 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 वा. हे माहित आहे. तिघींनी पण कामवाल्या परफॉर्म केल्या, पण तिघींच्या पण इतक्या वेगवेगळ्या तारा होत्या आणि इतके वेगवेगळे एलिमेंट्स तिघींनी प्रेझेंट केले की ॲक्च्युली मी घरात बसून आमच्याच कामवाल्या बायका बोलत आहेत की काय, इतकं रिलेट केलं. आणि तुम्ही म्हटलात ते अत्यंत खरं आहे. खूप घरातल्या बाईमध्ये आणि कामवाल्या बाईमध्ये खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं आणि ते टिकून ठेवण्यासाठी घरातल्या बायका काय काय करतात ते मी पाहत आलो आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्यातलं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः ज्यांच्या घरात म्हणजे जर वृद्ध असतील आणि तरुण कोणी घरात नसेल किंवा तरुण असतील आणि वृद्ध कोणी घरात नसेल तर ते दोन्ही जागा त्या कामवाल्या भरून काढतात आणि वेळेला उपयोगी पडतात. त्यामुळे त्यांचं स्थान फार महत्त्वाचं झालेलं आहे सध्याच्या जगात. पण ॲट द सेम टाईम baymikaamache.com सारखं ॲप काढणं हाही एक अत्यंत इनोव्हेटिव्ह विचार आहे, प्रगल्भ विचार आहे, आजच्या समाजाला आवश्यक असलेला विचार आहे. आणि अशी ॲप्स आत्ता आहेत बाजारात उपलब्ध आणि त्यावरही काम करणाऱ्या बायका आहेत. त्यामुळे याच बायकांच्या पुढच्या जनरेशननी कोपअप करत काय म्हणूया टेक्निकला आपलंसं केलेलं आहे आणि त्यावरूनही त्या काम करतायत. संकेत, तुझाही परफॉर्मन्स मला आवडला, अत्यंत सटल परफॉर्म केलंस, मजा आली, अप्रतिम विषय आणि लाजवाब सादरीकरण. सई? मला या निमित्ताने आमच्या काशीबाई आठवल्या. आमच्या काशीबाईंनी माझ्या आजीला, मग माझ्या आईला आणि नंतर आमच्या नातींना असे 3 पिढ्यांना मालिश केलेलं आहे. त्यांची मला खूप आठवण आली. आता ते आत्ता वरती आहेत, पण हे बॉन्ड्स ह्यांना काही कुठल्या चौकटीत नाही बसवता येत. हे बॉन्ड्स खूप वेगळे असतात. त्याला काही नाव पण नाही देऊ शकत. ते फक्त एक्सपिरियन्स केले जाऊ शकतात किंवा फील केले जाऊ शकतात. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की तुम्ही आज एका वेगळ्या वर्किंग क्लासला खूप खुश केलेत त्यांचं भावविश्व मांडून आणि आम्हाला पण तो खूप रिलेटेबल वाटला परफॉर्मन्स. या निमित्ताने मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स बघून सकाळी ज्या मावशी येतील त्यांना कदाचित 1 कपच्या ऐवजी 2 कप चहा मिळेल आणि अशा भावना सगळ्यांच्या मनात उद्भवतील अशी मी आशा करते. तिघींचंही खूप कौतुक. अप्रतिम देहबोली होती, फारच सुंदर. संकेत, मुलींची संख्या जरी जास्त असली तरी तुझाही परफॉर्मन्स तेवढाच पॉवरफुल होता आणि पशाजी म्हणाले तसंच एकदम कंट्रोल्ड आणि मस्त परफॉर्म केलंस. ह्या परफॉर्मन्समध्ये फार ओलावा होता. आम्ही फार असं हार्ट एकदम सॉफ्ट झालं, मजा आली. नमस्कार मंडळी, खमंग मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, एका सोसायटीच्या अंत्यदर्शन विधीमध्ये झालाय छोटासा गोंधळ. चला बघूया तिकडे नेमकं काय घडलंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल कलाकार. असे कसे गेलात, असं कसे गेलात, मला टाकून गेलात. मी काय करू आता इकडे. मला तरी घेऊन जायचं ना. घेऊन जाता का, घेऊन जाता.
इकडे 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 मित्रा मित्रा बने इकडे 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 ते कोणीच नाहीये तुझे, तू 3 बिल्डिंग सोडून राहतोस. शारदाताई काका 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 शारदाताई काका काका शारदाताई अरे पुरव कचरे शारदाताई 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 अशा कशा गेल्या काका काका जे गेलेत ते भाऊराव आहेत, शारदाताई नाही. म्हणजे शारदाताई आधी होत्या, आता रामभाऊ आहेत हे भाऊराव आहेत म्हणजे शारदाताई आधी होत्या, आता भाऊराव झाले हे गेल्यानंतर कळालं तुम्हाला. नाही का ते भाऊरावच आहेत, शारदाताई नाही आहेत, त्या वडील आहेत ते माझे. हा भाऊराव गेलेत, शारदाताई वर गेल्यात. हा तेच बोलतोय, वर गेल्यात ना. शारदाताई वर गेल्यात म्हणजे वर नाही गेल्यात, त्या वर हा म्हणजे त्याच्या वरच गेल्यात. वरच्या माळ्यावर गेल्यात शारदाताई, इथे खालच्या माळ्यावरती भाऊराव गेलेत. 101 मध्ये भाऊरावांचं निधन झालंय आणि 201 मध्ये शारदाताईंचं निधन. असं झालं. रामभाऊ भाऊराव भाऊराव बसा तुम्ही बसा. ए काय रे आता येतो, जाऊन येतो. कुठे चाललाय? आज 2 आहेत ना, डबल ड्युटी आहे मला आज. आज लय वर खाली करायला लागणार आहे. जरा वर जाऊन येतो. भाऊराव मी काय म्हणतो, भाऊराव कसे गेले भाऊराव काका? सांगायलाही ऑड वाटतंय हो. मग नका सांगू, तुम्ही सांगा. काका मीच सांगतो तुम्हाला. नाही नाही त्यांना पण बोलू दे. नाही 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 काका मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो. काय भाऊ आहेत ना, भाऊंना सवय होती रस्त्यात कुठे खोदकाम चालू असेल ना तर थांबून बघत राहायचे. आमच्या बिल्डिंग खाली ना रस्त्याचं काम चालू आहे, तर असे बघत उभे होते. ते क्रेनने माती उचलतात ना, ते बघत होते. तेवढ्यात ना डंपर आला ती माती घेऊन जायला. डंपर असा रिव्हर्स येत होता ना. सोसायटीत कशी एखादी गाडी रिव्हर्स आली ना की हे सारखे आंदो आंदो बोलायचे. सवयीने डंपरला बोलले आंदो आंदो आंदो. डंपर आला. डंपर आला ना तर तशी धडक झाली जवळजवळ आणि पाय सटकला आणि मातीत पडले. तर क्रेनने माती सकट यांना उचलला, डंपर मध्ये टाकलं, प्रोसेस मध्ये मेले. असे सगळे झाले. आंदो आंदो मध्ये बिचारे गेले. मी काय म्हणतो, शारदाताई पण अशाच गेल्या ना रे. हो दोघं एकत्रच गेले. दोघं एकत्रच गेले म्हणजे एकत्र गेले म्हणजे तसे नाही एकत्र गेले. जेव्हा हे घडलं तेव्हा दोघं तिथे एकत्रच होते, तर दोघे तसेच गेले. असं झालं. शारदाताई कधी बोलले नाही त्या दोघांचं हे होतं. नाही नाही काय 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 नव्हतं. हा ते म्हणजे हे की शारदाताई ते हे. पण मग डंपर कोण चालवत होत? कोण डंपरवाला चालवत होता? आम्हाला नाही माहिती कोण आहे तो. असं कसं नाही माहिती बोलतो तू? अरे मग याच्यात काय रडण्यासारखं? अरे डंपर कोण चालवत होत? नाही माहिती कोण चालवत होतं. अहो ऐका ना, मी सांगते, मी समजवते. काका तुम्ही ना जरासा घोळ घालता. मी तुम्हाला नाही बोला तुम्ही. हा जे हे भाऊराव आहेत ना, असं समजूया भाऊराव म्हणजे ए आणि शारदाताई म्हणजे बी. आता ए अधिक बी काय होणार? पण आपल्याला शोधायचं काय बरं? डंपर कोण चालवत होता? आणि जे आपल्याला माहिती नसतं, जे समजायचं असतं ते आपण काय समजतो? एक्स समजतो. एक्स शोधायचं आहे की नाही? मग ए अधिक बी भागिले एक्स. आता ए ने एक्स ला भागलं तर काय? बस तिकडे बस तिकडे बस तिकडे बस.
तिथे बस, शांत बस त्यांना जरा. उदाहरण देऊन सोपं करून सांगायला लागले ना जर. यांना साधं कळत नाहीये. भाऊरावला रामभाऊ बोलता येते, तू कशाला उदाहरणं देते एक्स वायची? बस ना तू, थोडं कर बस ना प्लीज बस. सगळं अच्छा असं सगळं झालं. हा, म्हणजे कोणी डंपरवाला कोण माहित नाही, पण ते तिकडे त्या ह्या होत्या शारदाताई, त्या हाटो हाटो म्हणत होत्या, पण आमचे भाऊ आंदो आंदो बोलले. त्याच्यात मग त्यांचा पाय सटकला, त्यांनी भाऊंचा कुर्ता पकडला आणि दोघं मातीत पडले. आणि अरे बापरे, हा, असं सगळं झालं. बरं मी काय म्हणतो, म्हणजे शारदाताई मला कधी बोलल्या नाही की भाऊराव आणि त्यांचे हे होतं. अरे नाही, जोडी काय नव्हती, जोडी बिडी काही नव्हती. जोडी नव्हती, जोडी ते ओळखायचे पण नाही एकमेकांना. म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो, पण दिवाळी पहाटला सुद्धा कधी भेट नाही झाली. ते कधी लवकर उठलेच नाहीत ना. आई हे नको सांगू, आई. हा. बरोबर, पण म्हणजे एवढ्या माझ्या जुन्या मैत्रिणी त्या हो. पण कधी बोलले नाही की भाऊराव आणि ते म्हणजे दोन्ही एकदम असं काही नव्हतं. एकदम असं काही नव्हतं काका. नाही एवढं नाही ओळखायचं कोणी. म्हणजे संबंध काहीच काही संबंध नाही, काही संबंध नाही. झालं तुमचं दर्शन घेऊन जा. पण मी म्हणतो संबंध काही नव्हतं, तरी मग एकत्र दोघं कसे गेले? अरे एकत्र गेले म्हणजे ते दोघं तिथे उभे होते. बसा ना काका, बसा. ऐका, तुम्ही दुःख व्यक्त करा आणि जा. ते योगायोगाने गेलेत. अच्छा, हा. वाईट माणसं आहेत रे, रस्त्यावरती योगा करायचा असतो. गेले ना मग काय. काका योगा करत नाही गेले, योगाने गेले. ठीक आहे, मग शारदाताई वर 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 जा, वर जातो शारदाताई जातो. अरे बापरे, आता हाराचं कसं करायचं? काय काका, हाराचं काय करायचं? नाही काय झालं, शारदाताईंसाठी जो मी हार आणला होता तो भाऊरावांना घातलेला आहे. शारदाताईंनी पण मला बोलायचं ना की भाऊराव पण बरोबर गेलेत, मी 2 हार आणले असते ना. अरे मेलेला माणूस कसं सांगणार आहे तुम्हाला की माझ्याबरोबर अजून एक माणूस मरणार आहे? मुळात माणसाला कळणारच कसं आहे की तो मरणार आहे. पण मी काय म्हणतो, एवढं काम करता माझा, प्लीज तुमच्या पाया पडतो. काय काय काका? भाऊरावांना सांगा जाता जाता हार शारदाताईंना देता आला. कसा देतील ते? आता जाता जाता काय वाटत चहा घ्यायला थांबणार आहेत का? राहू दे, तुमचा हार घेऊन जा, मला काही हरकत नाही. घेऊन जा तुमचा हार, घेऊन जा. तुम्ही जरा शांतपणे, एकदा घातलेलं. नाही, अरे बाबा, no problem. नाही, नाही. शांतपणे करा, नीट नीट. जा लवकर. हाराचं आता तुम्ही शांत व्हा. बराच वेळ तुम्ही पाणी प्यायला नाही आहात. पाणी पिता का जरा? चला चला काका, चला 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 काका. होय काका, पायरे संपल्या मागे. होय 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 काका काय कुठले? हो काका, काका मंदार, हो काय काय आणलंय? अरे हे भाऊरावांना शोधत वर गेले आणि शारदाताईचे पाय धरून धरून रडत होते. वर मला विचारतायत भाऊ जोडवी घालून का झोपलाय? कसं बस बाबा, त्यांना खाली घेऊन आलोय का अंगरावून सोडला मला वरून. बसा 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 काका बसा तुम्ही. काका मी त्यांचा मुलगा खातो. अरे पोरा, भावऱ्या माझा शाळेतला मित्र. हो काका. असं कसा गेला? त्याच्या प्रत्येक गोष्टी मला आजही जशाच्या तशा आठवत आहेत. शाळेत असताना एकदा त्याने सायकलची मधली दांडीच कापली आणि म्हणाला असंच मस्त वाटतंय चालवायला. काका हे का सांगितलं? असंच सांगितलं, आठवलं म्हणून. नका ह्या आठवणी नका सांगू काका. थांबा थांबा काका, नका. तुम्ही बसा काका, प्लीज बसा, बसा प्लीज बसा. ए भावऱ्या, पाया पडा, पाया देव काय गुच्ची. आपलं काय ठरलं होतं? देव काय टाऊ. गेले काका. ए भावऱ्या, नाही नाही. अरे काका नाही, जोडवी नाही घातली आहे, भाऊरावच आहेत. नाही, पायात काहीतरी आहे. धागा आहे, अंगठा बांधायला धागा. लोकांचा फार गोंधळ होतोय ना. हो हो हो, हे बंदार हे जरा बघ ना, खाली जरा सांग ना यार. लोकांचा खरंच गोंधळ होतोय. काय होतंय, तर शारदाताईंकडचे पाहुणे आपल्याकडे येत आहेत आणि आपल्याकडचे शारदाताईंकडे जात आहेत. कोणाला तरी सांग ना, वॉचमॅन बिचमॅनला सांग. ए पोरा, हा काका. कसा गेला कसा आमचा भावऱ्या गेला कसा? अरे बाप रे, असा गेला. सांगू द्या काका, सांगू द्या मला, सांगू द्या मला. छोटं सांग. हा. काका ते क्रेनने माती काढत होते ना, ते क्रेन बघत होते, पाय सटकला, मातीत पडले, माती सकट क्रेनने उचलला, डंपर मध्ये टाकले आणि गेले. अरे बापरे,
त्या वरच्या ताई सुद्धा अशाच गेल्या. हो ते दोघं एकत्रच होते. आहे ना, वाटलंच होतं. जाताना एकटा जाणारच नाही, गटवणारच. त्यांचा काय संबंध नव्हता. सांग ना, काय असं बोलताय असं ते? काही नाही. आई आई या हा? या कोण? शाळेतले मित्र आहेत ना त्यांचे, बायको आहे त्यांची. अरे, वहिनी नाही, तुम्ही भावऱ्याला अर्धाच बघितलंय. नाही, पूर्ण बघितलं. नाही तुम्ही जे बघितलं ते बर्फाचं वरचं टोक. 2/3 पाण्याखालचा बर्फ आम्ही बघितलाय लहानपणापासून. अहो खूप मस्ती करायचा. शाळेत असताना याचं नाव श्याम होतं. काय होतं? पण याच्याबद्दलच्या मुलींच्या तक्रारी बघून बापानं याचं नावच भाऊ केलं. पण तुम्हाला सांगतो वहिनी, हे पोरा, याच्या कारकिर्दीच्या आड याचं भाऊ पण कधीच आलं नाही. एक नंबरचा चाबऱ्या होता. आई 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 जाताना पण आई. लायकीचा होता. आई आई शांत व्हावं. आई आई A-0 झालंय. रसिका 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 तू पण शांत हो प्लीज. 0 झालं. जाता जाता काय ऐकायला लागतं. अगं गेले ना आता ते. पण जायचं तर एका बाई बरोबर जायचं होतं का? मरायचंच होतं तर डायबिटीस होता ना. साखर घातलेला चहा 2 कप जास्त प्यायला असता तर तसं पण मेला असता. पण बाई बरोबर अंधे अंधे करून मरायचं. आई, शांत शांत आई. हे पोरा, मी भावऱ्यासाठी आणलेला हार वरती ताईंकडे राहिला. आता माझ्याकडे हार नाहीये, काय घालू? नाही करता येईल. मी काय म्हणतो, मी शारदाताईंसाठी जो हार आणला होता का नाही, तो मी इथे घातलेला आहे. तुम्ही हात लावा आहे ना. आणि वरती शारदाताईंवर साधारण कितवी माळ, म्हणजे 2री 3री असेल तर मला सांगा, मी त्याला तिकडे हात लावतो. काका काका म्हणजे मी काका काका तुम्ही हार नका घालू. तुम्ही काका वर जा. जा तुम्ही वर जा काका. ह्याला हात लावा हार. चला चला काका चल. भावऱ्या देव काय गुच्ची थांबा ना जरा. अहो ऐकलं का? काय काय रसिका? खाली बिल्डिंगचा बोर्ड लावलाय हे गेले म्हणून. काय लिहिलंय बघा ना. भाऊराव शारदाताई अकाली निधन, दाम्पत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. काय रे अरे ए मंदार ए हा दादा बोर्ड कोणी लिहिला खाली? मी. दाम्पत्याचं अकाली निधन असं लिहिलंय. दाम्पत्य म्हणजे काय माहितीये तुला? अरे मला दत्तू बोलला, दोघं असतील तर दाम्पत्य लिहायचं. अरे दत्तूला सांगायचं ना लिहायला. तो कुठे आहे? तो दत्तू ते सगळं आणायला गेलाय सामान तेरडीचं. आता तिकडे तो मडकी चॉईस करत बसलाय. मला फोटो पाठवताय, धिस वन की धिस वन. मी बोलला अरे हा नंतर काय दगडाने फोडायचीच आहे ना, का हंडी आहे फोडायला. चॉईस कर. जा त्याला लवकर बोलव. चल बोलत. पाणी पिता का जरा? नको राहू दे. बने हा काय वरती गर्दी झाली. वर जर कळालं ना की भाऊराव वरती नाही खाली गेलेत, तरी वरचं कोण खाली नाही येणार. का? त्यांच्याकडे वेफर्स आणि शेजवान चटणी आहे. मग तू खाली का आला? मी 2 प्लेट खाल्ल्या पटकन आलो खाली. तुला इथे काय फरसान बिरसान ठेवलं काय बघू. इथे फक्त बॉडीच ठेवली. बस तिकडे. भाऊ भाऊ कसे गेलात भाऊ. मागे बस. चल. आंदो आंदो मध्ये त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे. एक्सक्यूज मी, शरद भाऊ आणि राव भाभी इथेच गेलेत का? अरे शारदाताई आणि भाऊराव ना रे, कुठली राव भाभी? काय कोणाकडे आलाय तुम्ही? हे काय कन्फ्युजन आहे? मला काय आलं नव्हतं. मी ऍक्च्युली अंडी घ्यायला चाललो होतो, खाली गर्दी बघितली. त्यांना बोललो काय झालं, तर ते बोलले काय बुडं कपल गेलंय. प्रकरण जोरदार होतं. ऍक्च्युली मी सोलो बॉडी खूप बघितल्यात, पण असं कपलची बॉडी बघितली नाही कधी. बाहेर वा. काय कपल बिपल नाही प्रकरण नाही. बाहेर वा. वाटेल ते बोलतात. बाहेर वा. आई 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 शांत शांत. ताई, इथे कोण मेलाय? तुझं कॅरेक्टर मेलाय. इकडनं जा, इकडनं आई आपल्याला मार स्वतःला पडलं काय?
कसली म्हातारी आली टुनटुन करत यार. कोणी येत आहे घरात बने. एक्सक्यूज मी ए भाऊराव आणि शारदाताई गेला खाली बोर्डवर वाचला. हा बरं याच बिल्डिंग. एक मिनिट, तुम्ही कोण? मी डंपरवाला. ते काय मी डंपर चालवत होतो ना, ती ही दोघं खड्ड्यात पडले ना, ते मला दिसलं नाही म्हणून बघायला आलो. जाम नुकसान झालं हो यांच्यामुळे माझं. तुमचं? हो. काय नुकसान झालं? काय झालं, ते खड्ड्यात पडले, क्रेननी त्यांना डंपर मध्ये टाकलं, त्याच्यामुळे डंपर मध्ये ना माती कमी पडली. त्या मुकादमनी माझे पैसे कापले माहिती आहे. म्हणून म्हटलं बघूया ही कोण दोघं जण आहे, ह्याच्यामुळे माझे पैसे कापले गेले. या दोन म्हातारांच्या लपड्यामुळे ना माझं लय नुकसान झालं. वा 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 वा, भाऊरावांसाठी विराजचं कास्टिंग केलं ते एक बरं केलं, संयुक्तिक होतं. अतिशय डेडली परफॉर्मन्स, मजा आली. प्रसाद दा, कडक कॉन्सेप्ट होती आणि कडक सांघिक सादरीकरण होतं. तुफान एनर्जी. अरुण, एखादा तरुण धडधाकट माणूस तुला त्याचं नाव आठवेपर्यंत वार्धक्याला जाऊन मरायचा. पण कॅरेक्टर खतरनाक. वनिता, काय जे काय रडत होतीस ना तू, ओ हो, म्हणजे काय म्हणूया, अंत्यसंस्काराच्या वेळेचं रोमॅन्टिक रडणं मी पहिल्यांदाच ऐकलं. पीपी मस्त, अफाट रिॲक्शन होत्या काही काही. थँक्यू सर. रसिका, तुझी खाली बसलेली असताना जी रिॲक्शनला आपण जर ए म्हणालो, जाऊ दे. आणि मजा आली. मंदार मस्त ॲज युजल, मजा आली. थँक्यू सर.